स्फूर्ती चौक ते आलदर चौक, विजयनगर ते कुंभारमळा रस्ता रुंदीकरणाबाबत आढावा बैठक. सांगली शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुसज्ज रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने स्फूर्ती चौक ते आलदर चौक तसेच विजयनगर ते कुंभारमळा या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण तसेच शरदचंद्र पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड, नगरसेवक मयूर पाटील, प्रकाश मुळके, सुरेश बंडगर, इरफान शिकलगार, राजराम यमगर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महानगरपालिकेचे अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये स्ट्रीट लाईट विभागाचे विनायक जाधव, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, बाग विभागाचे अजित गुजराती, मालमत्ता अधीक्षक रवी चौगले यांचा समावेश होता. बैठकीत रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी, अतिक्रमण हटवणे, स्ट्रीट लाईट व्यवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास कमी ठेवत कामे जलद गतीने पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांच्या सोयीसाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. स्फूर्ती चौक ते आलदार चौक आणि विजयनगर ते कुंभारमळा त्या रस्त्याचं जे हे झालेलं आहे ते काम कुठे पुढेलं आहे. ते काय झालंय, त्या रस्त्यांना आता डीपी मध्ये आपल्याला डेव्हलप करायचं तर त्या रस्त्यांमध्ये जेवढ्या मिळकती आहेत तेवढी आम्ही माहिती घेतली आहे. मग ते काही काहीचं भूसंपादनासाठी रस्ता दिलेला आहे, काही काहींचे घरे आहे, काही काहींचे पत्राचे आहे, काही काहींचे रिकामे प्लॉट्स आहेत. त्यांना आपण कळवलेलं आहे नोटीस की बाबा हा रस्ता डेव्हलप करणार आहे आणि मोजणीसाठी आम्ही त्याचं पत्र पाठवलं. जर आपल्याकडे मोजणी केलेली असेल तर एक्झॅक्ट किती मिळकती बांधलेली आणि किती आज सांगली शहरामधील कोर्ट परिसरातील डीपी रस्त्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. स्फूर्ती चौक ते वृंदावन विला ह्या ठिकाणी जाणारा रस्ता आजपर्यंत तो रस्त्याला मंजुरी मिळून डीपीडीसी मध्ये त्याला 5 कोटी रुपये निधी मंजूर असून सुद्धा अद्याप रस्ता लोकांसाठी खुला झाला नाही. तिथले अतिक्रमण अजून काढले गेले नाही. रस्ता पूर्ण रुंदीनं झाला नसल्यामुळे कामाचा आढावा घेण्यासाठी आणि काम का थांबले बघण्यासाठी आज त्या परिसरामध्ये विजिट झाली. विजिट करत असताना शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, बंडगर साहेब व मयूर पाटील साहेब, इरफान शिकलगार व शहर अभियंता, नगर अभियंता, पाणी पुरवठा अधिकारी तसेच बागा विभागाचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी, लाईट विभागाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व नगर रचनाकार या सर्वांना एकत्र घेऊन साईटवर जाऊन येऊन महामध्ये एकत्रित मीटिंग घेऊन त्या विषयावर तोडगा काढण्यात आला आणि जिथे जिथे अडचणी येतील त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. लवकरात लवकर हा रस्ता सगळ्या नागरिकांसाठी मोकळा होईल एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि अधिकाऱ्यांना पण बोलवून तर काम फास्ट मध्ये चालू आहे. याच्या आधी असे विरोधी नेते असे 3 शहराला होऊन गेले नाही. तर मला यापूर्वीच काही माहित नाही, पण आम्हाला भविष्यात तरुणांसाठी सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांसाठी विकासाचं काम करायचं आहे. एक विकासाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पदाच्या माध्यमातून करणार आहे. आज सकाळी आम्ही मिरज शहरामध्ये गेलो, त्या भागामध्ये लक्ष्मी मार्केटमध्ये गेलो, तिथल्या बिल्डिंगची अवस्था बघितली. अतिशय बिकट अवस्था होती. त्या ठिकाणी पण मालमत्ता अधिकारी असू देत, शहर अभियंता असू देत, नगर अभियंता, शाखा अभियंता यांना एकत्र घेऊन तिथली परिस्थिती दाखवली आणि लवकरात लवकर त्या मार्केटचं नव्यामध्ये रूपांतर करण्याचं, कारण ती इमारत 1945 सालापासून मिरज शहरामध्ये उभी आहे. तर ते ऐतिहासिक वास्तू आहे. त्याची देखभाल दुरुस्त करणं हा महापालिकेची जबाबदारी आहे. तिथं वरच्या बाजूला महापालिकेचे वेगवेगळ्या विभागाचे ऑफिस असतात, तर त्यामध्ये बरेच नागरिक त्याचा लाभ घेत असतात. तर त्या इमारतीला काही हानी होऊन नागरिकांना त्रास होऊ नये याची पाहणी करण्यासाठी आणि योग्य त्या सूचना देण्यासाठी आम्ही तिथं मिरजेमध्ये गेलो होतो.